नमस्कार मित्रमंडळींनो, कसे आहेत? मला वाटतं तुम्ही खूप छान असाल, मस्त असाल. तर माझ्या या यूट्यूबच्या चॅनलमध्ये मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत असो. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मला नक्कीच कळवा. तर आज माझा एक असा विषय आहे की आता सध्या पितृपक्षाचा दिवस चालू आहे. तर पितृपक्षामध्ये आपण काय करतो? आपण आपल्या पूर्वजांची वाडी भरतो. त्यांना वर्षातून एकदा त्यांची वाडी भरून त्यांना जेवायला देतो. मनसोक्त त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे त्यांचे जेवण वगैरे त्यांच्यासाठी आपण घास ठेवतो. तर मला एक म्हणायचं आहे, आपल्या अवतीभोवती जेव्हा आपले आई वडील, भाऊ बहीण वगैरे किंवा आपले आजी आजोबा आता जेव्हा आपल्याबरोबर जेव्हा राहत असतात तेव्हा आपण त्यांची खरंच काळजी करतो का? तर काही लोकांचं मी असं पाहिलं आहे की जिवंतपणे आपण त्यांची खरंच काळजी करत नाही, त्यांना त्या आवडीनिवडी विचारत नाही, त्यांना हवं नको ते काहीच विचारत नाही. त्यांची खरंच आपण काळजी करतो का? तर नाही करत. तर मला फक्त एकच म्हणायचं आहे की माणसाने जिवंत असतानाच एकमेकांची काळजी केली पाहिजे. त्यांच्या आवडीनिवडी, त्यांना नको ते जे हवं आहे नको त्यांना ते विचारपूस केली पाहिजे. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे त्यांच्या गोष्टी केल्या पाहिजे, त्यांच्या आज्ञेनुसार वागलं पाहिजे. त्यांना मोठा रिस्पेक्ट दिला पाहिजे, त्यांना आदर केला पाहिजे त्यांचा. तर आपण हे मेल्यानंतर त्यांची जेव्हा आपण वाडी भरतो, त्यांना नको ते त्यांना खायला वगैरे देतो. जर जिवंतपणेच आपण त्यांची अशी जर अवहेलना केली नसेल किंवा त्यांना आपण एवढा रिस्पेक्ट दिला असता तर मला वाटतं नक्कीच त्यांच्या आत्म्याला एक संतुष्टी मिळाली असती जिवंत असताना. मेल्यानंतर आपण त्यांना कितीतरी काय काय खायला घालतो, मग त्याचा काय उपयोग होतो का? होतो का? नाही होत ना. तर मला एकच सांगायचं की माणसाने जिवंतपणी असतानाच माणसाची कदर करा रे. मेल्यानंतर त्याचा काहीच उपयोग होत नाही. तुम्ही त्याला किती चांगलं काय का खाऊ घाला, पण त्याचा काय उपयोग होणार आहे का? लॉजिकली विचार करा, त्याचा काय उपयोग होणार आहे का? तर माणसाने मला फक्त एकच सांगायचं आहे की जिवंतपणी असतानाच आईवडिलांचा, भाऊ बहिणींचा, आजी आजोबांचा, आपल्या नातेवाईकांचा आदर करा. त्यांच्याशी बोला, त्यांच्या सुखदुःखाशी सहभागी व्हा. कारण काय माहिती, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आजकालचा जमाना हा मोबाईलचा जमाना आहे. मोबाईलमध्ये इतके लोक गुंतलेले असतात की त्यांना आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे, आपल्या परिवारात काय चाललं आहे, कुटुंबामध्ये काय चाललं आहे, नातेवाईकांमध्ये काय चाललं आहे, ह्याचं काहीच ज्ञान नसतं. तर माणसाने स्वतः जाऊन त्यांना भेटावं, त्यांच्याशी बोलावं, त्यांचे सुख दुःख विचारावे आणि गरिबांना मदत करावी. माझ्या मते हे खूप चांगलं काम आहे. हे काम जर आपण केलं तर मला वाटतं नक्कीच आपल्याला आपल्या आत्म्याला शांती मिळेल, त्यांच्याही आत्म्याला शांती मिळेल. तर मला माझ्या या मिनी ब्लॉगमध्ये फक्त हेच सांगायचं होतं, हाच मेसेज द्यायचा होता की फक्त जिवंतपणे माणसाची कदर करा. मेल्यावर त्याचा काही उपयोग होत नाही. तुम्ही किती चांगल्या वाडी घाला, तिथे त्याला किती चांगलं जेवण घाला, त्याचा काही उपयोग होत नाही. तर माझ्या मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा.